आज आपण पाहणार आहोत खत व्यवस्थापन, पाणी नियोजन याची अचूक माहिती डायरेक्ट बागेमध्ये. आणि हितपर्यंत असे जर पाठीपुस्तक आता इथवर जर तुम्ही म्हणताय बरोबर आहे. बरं, ही कवा करायचं आहे अजून एका वर्षी. आता सध्या नको. का नको आहे सध्या तर झाड लहान आहे अजून. झाडाची मुळी ह्या झाडाची दोन्हीत एक झाली. बरोबर, अजून झाड लहान आहे त्याच्यामुळे ह्याची मुळी इथवरच आहे. त्याची झाडाचा आकार कुठवर आहे. दिवसा 12 वाजता ऊन पडतं का नाही तर झाडाची सावली कुठवर ऊन पडते तत्वर मुळी असते. असं आहे का. आता इथं मुळी नाही सध्या. मुळी इथंपर्यंत झालेली. म्हणून एवढ्या वर्षी इथं ततच खत घालायचं. आणि पुढच्या वर्षी मग तर तुम्ही बेडवरनं कुठेही टाक सगळी मुळी ह्यात त्यात सगळ्या चौकड मुळी राहणार. बरं, आम्ही काय म्हणतो आता ती शेणखताची पाठीमध्ये एक टाकावी, बेसळ टाकावा आणि डायरेक्ट बांधून काढा. असं करू नका. बांधाय नको ना. नाही, बांधायची काही गरज नाही ना. जरी बांधायचं बांधा नाही बांधलं तरी चालते. पण खत घालताना काय करा, खोडापासून 2 फुटावर इथं रिंग पाडायची. बरं, पण रिंग सुद्धा पाडताना लई खाली पाडायची. बरोबर, एवढेच ते जरा पसतं. त्यात शेणखत टाकायचा, वरखत टाकायचा, थोडी माती त्यात मिक्स करायची, मजवून सोडायचं, नळी हयाशी लावायची. आता ती हेच करतो पण हे ड्रिप बदलून ही असं इकडं वाढत जाणार. ही असं इकडं वाढत जाणार. चौकडच्या खाली अशा चौकड वाढत चालल्या की झाड पाहिजे तसं तुम्हाला घ्यावं लागेल. झाड मोठं झाल्याशिवाय फळांची संख्या वाढत. बरोबर, असं आहे. पानावर तेजगी किती आहे आणि पान असं पसरट पडले आपूड पान. पान म्हणजे कसं आहे आपल्या शरीराचं नाक असल्यासारखं. बरोबर, तसं हे हवेतनं सगळं ओढून घेऊन काढून देत असतं. पानाचं म्हणजे प्रकाश संश्लेषण होते. यावर सर्व सूर्याची किरण पडले हवेतनं काय आहे ती पान ओढून घेते आणि महागार इथं काडीला येते. काडी मजबूत. हां, काडी सांगते. फक्त तुम्हाला मी काय म्हटलं, झाडं आपली लहान असल्यामुळं पहिल्या वर्षी एखादं फळ खाली टेकलं. खत आणि पाण्याचं नियोजन व छाटणी व्यवस्थापन जी आता माहिती दिली ती माहिती कशी वाटली ही इनबॉक्समध्ये सांगायला विसरू नका. धन्यवाद.